कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 मध्ये आपले स्वागत आहे। हा व्हिडिओ हवामान अनुकूल शेती आणि शाश्वत उपजीविकेसाठी शेळीपालन मार्गदर्शक सूचना आणि अंमलबजावणी आराखडा यावर आधारित आहे। मराठवाडा व विदर्भातील हवामान बदल, दुष्काळ आणि घटती कृषी उत्पादकता यामुळे शाश्वत उपजीविकेची गरज निर्माण झाली आहे। यावर उपाय म्हणून भूमिहीन व अल्पभूधारक कुटुंबांना शेळीपालन व्यवसायातून शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करणे हा उद्देश आहे। लाभार्थी निवडीचे अचूक निकष: भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा महिला, परित्यक्ता आणि घटस्फोटित महिला। कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ, इतर शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा आणि आवश्यक प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य आहे। शेळीगट रचना आणि गुणवत्ता निकष खालीलप्रमाणे आहेत। 4. पैदासक्षम शेळ्या, 1 पैदासक्षम बोकड आणि 3 वर्षांचा विमा। उस्मानाबादी, संगमनेरी किंवा स्थानिक वातावरणाशी जुळणारी जात निवडणे आवश्यक आहे। लाभार्थ्यांकडे शेळ्यांच्या संगोपनासाठी पुरेशी जागा व निवाऱ्याची सोय असणे अनिवार्य आहे। या प्रकल्पांतर्गत 75% थेट अनुदान मिळते। उस्मानाबादी संगमनेरी जातींसाठी एकूण मंजूर खर्च 48,319 रुपये असून प्रकल्प अनुदान 36,239 रुपये आहे। अन्य स्थानिक जातींसाठी एकूण मंजूर खर्च 36,814 रुपये असून प्रकल्प अनुदान 27,610 रुपये आहे। गुणवत्ता आणि पारदर्शकता हमीसाठी अधिकृत खरेदी, डिजिटल ट्रॅकिंग आणि पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत। खरेदी फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ यांच्याकडूनच करणे बंधनकारक आहे। अंमलबजावणी प्रक्रिया 5 टप्प्यांमध्ये विभागली आहे: नोंदणी, ग्रामसमिती, पूर्वसंमती, खरेदी प्रक्रिया आणि अंतिम वितरण। यामध्ये ऑनलाईन अर्ज, छाननी, खरेदी समितीद्वारे खरेदी, विमा आणि अनुदानाचे थेट वितरण यांचा समावेश आहे। स्थानिक पातळीवरील प्रशासकीय भूमिकेत ग्रामकृषी विकास समिती VCDC आणि समूह सहाय्यक क्लस्टर असिस्टंट यांचा समावेश आहे। VCDC लाभार्थ्यांची निवड, कागदपत्रांची छाननी व सामाजिक लेखापरीक्षण करते। समूह सहाय्यक ऑनलाईन नोंदणीत मदत करतात। तांत्रिक पडताळणी आणि जिओ टॅगिंगसाठी सहाय्यक कृषी अधिकारी प्रस्तावित स्थळाची पाहणी व प्राथमिक जिओ टॅगिंग करतात। मंडळ कृषी अधिकारी प्रत्यक्ष फील्ड ऑडिट आणि अंतिम जिओ टॅग छायाचित्रे संकेतस्थळावर अपलोड करतात। अनिवार्य खरेदी समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी अध्यक्ष, मंडळ कृषी अधिकारी, सदस्य सचिव, पशुधन विकास अधिकारी, स्थानिक पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख, विमा प्रतिनिधी आणि प्रत्यक्ष लाभार्थी सदस्य यांचा समावेश असतो। खरेदी केवळ या समितीच्या उपस्थितीत करणे बंधनकारक आहे। प्रस्ताव मंजुरी आणि अनुदान अदायगीसाठी तालुका कृषी अधिकारी कागदपत्रे व तपासणी अहवालाची छाननी करून पूर्वसंमती देतात। लेखाधिकारी रक्कम तपासून पुढील शिफारस करतात। उपविभागीय कृषी अधिकारी अंतिम छाननी करून डायरेक्ट ट्रान्सफरला मान्यता देतात। क्षेत्रीय पर्यवेक्षीय तपासणी क्वालिटी अश्युरन्स ही बहुस्तरीय तपासणी प्रणाली आहे। यामध्ये तालुका कृषी अधिकारी 10% तपासणी, उपविभागीय कृषी अधिकारी 5% तपासणी, नोडल अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किमान 2 प्रकरणे प्रतिमाह आणि विभागीय कृषी सहसंचालक व नोडल अधिकारी किमान 2 प्रकरणे प्रतिमाह यांचा समावेश असतो। लाभार्थ्यांची कायदेशीर बांधिलकी हमीपत्र यात व्यवसायाची किमान 5 वर्षे चालवण्याची अट आहे। अतिरिक्त खर्च लाभार्थ्याने स्वतः करायचा आहे। शेळी मृत झाल्यास शवविच्छेदन आवश्यक आहे आणि विमा रकमेतून नवीन शेळी खरेदी करणे बंधनकारक आहे। खोट्या माहितीसाठी दंडात्मक कारवाई होऊ शकते। प्रमाणित अहवाल प्रणाली ऑडिट ट्रेलमध्ये हमीपत्र, खरेदी प्रमाणपत्र आणि मोका तपासणी अहवाल समाविष्ट आहेत। हे कायदेशीर स्वीकृती, पारदर्शक खरेदीचा पुरावा आणि अनुदानाची शिफारस रक्कम निश्चित करतात। शाश्वत ग्रामीण विकासाच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे। यातून भूमिहीन व उपेक्षित महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल। NDLM व जिओ टॅगिंगमुळे पारदर्शकता वाढेल आणि हवामान अनुकूल कृषी अर्थव्यवस्थेची उभारणी होईल। कठोर अंमलबजावणीतून जास्तीत जास्त गरजूंपर्यंत लाभ पोहोचेल।